नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही विण रिव्हर्सेबल आहे, दुहेरी आहे. ही विण दोन्ही बाजूनी वापरता येते. सुलट बाजूने ही विण याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही विण याप्रमाणे दिसते. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही विण फक्त 2 ओळींचीच आहे. ही विण विणण्यासाठी 2+1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाही आहे. पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला. पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. एक टाका पाठीमागून सुलट, एक उलट. अटी याप्रमाणे घ्यायची. हा टाका काढायचा नाही. हा टाका आणि याच्या पुढचा टाका याच्या पाठीमागून याप्रमाणे सुई घालायची. या 2 टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई काढायची आणि हा एक नवीन टाका विणायचा. याप्रमाणे 2 टाके झाले. पुन्हा या पहिल्या टाक्यातूनच एक नवीन टाका विणायचा याप्रमाणे. एकूण एका टाक्याचे आपण 3 टाके विणलेले आहेत. हेच रिपीट करत जायचं आहे. धागा बाहेर, एक टाका पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा. हा जो उलट टाका आहे तो पहिल्यांदा उलट विणायचा. त्यानंतर हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका यामधून याप्रमाणे सुई घालायची. हा एक नवीन टाका पुन्हा विणायचा याप्रमाणे आणि पुन्हा हा पहिला टाका अजून एकदा उलट विणायचा. एकूण 3 टाके सुईवर होतात. हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे. एक उलट, पाठीमागून या दोन्हामधून एक नवीन टाका विणायचा, पुन्हा पहिला टाका उलट विणायचा. हा उलट टाका विणताना टाका जरा सैल विणायचा आहे. शेवटपर्यंत याचप्रमाणे रिपीट करत जायचं आहे. शेवटी एकाचे 3 झाल्यानंतर रिपीटेशन इथे संपलेला आहे. त्यानंतर हा जो एक टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा. क्रमाने याचप्रमाणे येईल हा टाका. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. धागा आत घ्यायचा, एक उलट, अटी याचप्रमाणे घ्यायची. यानंतर या 3चा 1 पाठीमागून सुलट विणायचा आहे. 3ही टाके येत आहेत की नाही हे पाहायचं. हे पहा, याप्रमाणे हेच रिपीट करत जायचं आहे. धागा आत घ्यायचा, पहिला टाका उलट विणायचा, त्यानंतर 3चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. शेवटी
3चा 1 केल्यानंतर रिपिटेशन इथे संपलेला आहे. हा 1 टाका उलट विणायचा. हा याच क्रमाने येईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. ही उलट बाजू आहे, ही सुलट बाजू आहे. याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते. खूप सुंदर डिझाईन दिसते ही पण वीण दुहेरी आहे. दोन्ही बाजूने ही वीण वापरता येईल. ही वीण सर्व प्रकारच्या स्वेटर्ससाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी वापरता येईल. तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.